पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। येत्या 2 ते 3 दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6000 शेतकऱ्यांसाठी आलिया मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण पीक विमा भरला असेल तर आता तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी ही ठरणार आहे। पीक विमा भरलेल्या पूर्णपणे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम देखील या ठिकाणी केलेलं आहे। आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी एक मोठा आणि आनंदाचा निर्णय देखील घेण्यामध्ये आला। तो आनंदाचा निर्णय देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। पीक विमा योजनेला वाटपाला सुरुवात झालेली आहे। पीक विमा योजनेची रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार असून त्या देखील या ठिकाणी आपण बघू शकतो असल्याचे पूर्णपणे स्पष्ट देखील सरकारने केलेले आहे। आता शेतकरी खुश झालेले असून आता शेतकऱ्यांना पीक विमा देखील मिळणार आहे। खूप दिवसाची प्रतीक्षा देखील शेतकऱ्यांची संपलेली आहे असं बोलायला काही हरकत नाहीये, कारण की आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात देखील झाली असून आता जर तुम्ही पण पीक विमा भरला असेल आणि तुम्ही पण जर पीक विमा योजनेची प्रतीक्षा करत असाल तर आता तुम्हाला पण मोठा दिलासा दिलेला आहे राज्य सरकारने। आता या ठिकाणी नीट लक्ष द्या, या 11 जिल्ह्यामध्ये पैसे सोडलेले आहे। आता जर तुम्ही पण याच 11 जिल्ह्यामध्ये असाल, तुमचा पण जिल्हा याच 11 पैकी कोणता तरी एक असेल तर आता तुम्हाला पण काळजी करायची गरज राहिलेली नाहीये। तुमची पण आता पूर्णपणे चिंता मिटलेली आहे, कारण की आता या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा करण्यामध्ये येणार असून आता जर तुमचा पण जिल्हा याच 11 जिल्ह्याच्या यादीमध्ये येत असेल तर आता तुम्हाला पण कसलीच काळजी कसलीच चिंता करायची अडचण राहिलेली नाहीये। तुमची पण पूर्णपणे चिंता मिटलेली आहे, कारण की आता या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे सोडवलेले गेलेले आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या 11 जिल्ह्याचा मोठा उल्लेख झाल्यामुळे आता या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची रक्कम देखील पूर्णपणे जमा करण्यामध्ये येणार असून या 11 जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे आनंदी देखील करण्यामध्ये आलेले आहे। आता जर तुम्ही पण याच 11 जिल्ह्यात याच 11 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण देखील या ठिकाणी चिंता करायची गरज नाहीये। आपण देखील या व्हिडिओच्या माध्यमातून ते 11 महत्त्वाचे जिल्हे बघणारच आहोत। त्याचबरोबर तुम्हाला देखील काही महत्त्वाचे कागदपत्रे देखील गोळा करायचे आहेत, तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला एकच काम करावे लागेल, व्हिडिओला पूर्ण बघावं लागेल आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल। सबस्क्राईब करणं देखील अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका। आता या ठिकाणी लक्ष द्या, पण यामधून काही शेतकरी बाद देखील झालेले आहे, म्हणजेच की आता काही शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा 1ही रुपया देखील टाकण्यामध्ये येणार नाहीये। त्यामुळे जर तुम्ही पण शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे तुम्हाला पण देखील ते कागदपत्रे देखील पूर्णपणे गोळा करणं अत्यंत गरजेचे आहे। तुम्हाला देखील या ठिकाणून बाद करण्यात येऊ शकतो, तुम्हाला पण देखील पीक विमा योजनेच्या पासून वंचित राहावं लागू शकतं। त्यामुळे जर तुम्ही पण ही महत्त्वाची कामे अधुरे ठेवलेली असेल किंवा तुम्ही पण ती पूर्ण केलेली नसेल तर आता तुम्हाला पण हे कामे महत्त्वाचे पूर्ण करणं गरजेचे आहे। ते महत्त्वाचे जिल्हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे, त्यामुळे तुम्ही पण अजिबात काळजी करू नका। आता शेतकऱ्यांना बाद करण्यामध्ये येणार आणि बऱ्याच शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळणार आहे। तर चला ते कोणते असणार 2 कामे, जे 2 कामे देखील तुमची अधुरे असेल तर आता तुम्हाला पण ती लवकरात लवकर पूर्ण करायला सांगण्यामध्ये आलेली आहे। त्यामुळे तुम्ही पण ती लवकरात लवकर पूर्ण करून टाकावी अशी विनंती देखील करण्यामध्ये आलेली आहे। जे शेतकरी हे 2 कामे करणार नाही त्यांना थेट आता बाद करण्यामध्ये येईल। त्यामुळे तुम्हाला पण ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण करणं अत्यंत गरजेचे आहे। आता आपण ती 2 महत्त्वाची कामे बघू, त्यानंतर आपण देखील 11 जिल्हे बघू, ज्या 11 जिल्ह्यातील शेतकरी आता पूर्णपणे खुश आनंदी झालेले आहे। आता या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे विमा मिळणार आहे। या वेळेवर त्यांच्या पण बँकेच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून देखील रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील होणार असून त्यांना पण मोठा आर्थिक दिलासा मिळेल। त्यामुळे तुम्ही पण या ठिकाणी चिंता करू नका, तुमची पण आता चिंता मिटवलेली गेलेली
आहे, कारण की आता चिंता तुमची पूर्णपणे दूर झाली, कारण की आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा आलेला आहे. या 11 जिल्ह्यात व ज्यांनी 2 कामे पूर्ण केलेली आहे त्याच शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे. आता लगेच आपण ती वेळ बघू, कोणत्या वेळेला तुम्हाला तुमचं बँकेचं खातं चेक करायचं आहे, कोणत्या वेळेला तुम्हाला रक्कम मिळणार आहे. ती वेळ देखील या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये GR मध्ये देखील सांगण्यामध्ये आल्यामुळे तुमच्याकडे पण ती वेळ असणं अत्यंत गरजेचे आहे. आज दुपारनंतर या वेळेनंतर DBTचं बटन देखील राज्य सरकार दाबवणार आहे. DBTचं बटन केव्हा दाबणार, तर ते दाबणार 5ला. सायंकाळच्या 5 वाजता देखील DBTचं बटन जसं दाबलं तसं हळूहळू शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसा जमा होण्यास सुरुवात देखील करण्यामध्ये येईल आणि दम्मा हळूहळूने देखील पूर्णपणे शेतकऱ्यांना पैसे मिळून जातील. आता या ठिकाणी लक्ष द्या, तुम्हाला देखील बाद जर व्हायचं नसेल, तुम्हाला पण जर पात्र व्हायचं असेल, जर तुम्हाला पण वाटत असेल की तुम्ही पण पीक विमा योजनेचा लाभ घेतला पाहिजे, तुम्हाला पण मिळाला पाहिजे, तर तुम्ही पण ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण असणं गरजेचे आहे. ती 2 कामे बघून आपल्याकडे असलेले 11 महत्त्वाच्या जिल्ह्याची यादी देखील या ठिकाणी आलेली आहे. जर आता तुम्हाला पण जिल्ह्याची यादी पाहिजे असेल, तुम्हाला पण असं वाटत असेल की या 11 जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, आपल्या जिल्ह्याचा उल्लेख होतो का नाही होतो, असा प्रश्न जर तुमचा पण असेल तर कमेंट करा. तुमचा जिल्हा कोणता आहे त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रत्युत्तर देऊन पूर्णपणे सांगू की तुमचा जिल्हा या 11 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो की नाही येतो, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 11 जिल्ह्याच्या यादीमध्ये होतो का नाही होतो, सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी देखील तुम्ही हे 11 जिल्ह्यामध्ये येत असाल तर तुम्हाला पण आज सायंकाळी 5ला देखील मेसेज येऊ शकतो. DBTच्या बटनाच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम जमा होऊ शकते. आता या ठिकाणी लक्ष द्या, हे 11 जिल्हे आपण बघणारच आहोत. याच 11 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुम्हाला पण तुमचा जिल्हा बघायचा आहे, तुमचं नाव देखील बघायचं आहे. त्यापूर्वी देखील जर तुम्ही हे 2 कामे केलेले नसेल तर आता तुम्ही पण थेट बाद होशाल. त्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर ही 2 महत्त्वाची कामे करून टाकावी अशी विनंती देखील या ठिकाणी करण्यामध्ये आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांची ही 2 कामे अधुरी असतील त्यांना देखील लवकरात लवकर ही 2 कामे पूर्ण करणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे जर तुमचे पण हे 2 महत्त्वाचे कामे अधुरे ठेवलेले असेल किंवा तुमचे पण ते पूर्ण नसतील तर तुम्ही पण ते लवकरात लवकर पूर्ण करून टाकावे, जेणेकरून तुम्हाला देखील अडचणीचा बाधेचा सामना करावा नाही लागणार आणि पीक विमा योजनेची रक्कम थेट तुम्हाला मिळेल. पहिलं महत्त्वाचं म्हणजे EKYC होय आता शेतकऱ्यांना पण अत्यंत आवश्यक आहे. EKYC ज्या शेतकऱ्यांची EKYC नाही आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर EKYC करावे, जेणेकरून त्यांना पण आर्थिक दिलासा मिळेल, म्हणजेच की त्यांना पण बाद करण्यामध्ये येणार नाही, ते देखील बाद होणार नाहीये. दुसरं म्हणजे फार्मर ID, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलेला नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर ID काढावी, जेणेकरून त्यांना पण अडचणीचा बाधेचा सामना करावा नाही लागणार. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका या YouTube चॅनलला. धन्यवाद.